हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा भाग आपला 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आहे. इथे मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायला दाखवला आहे आणि कॅनव्हास न लावता आपण बॅक साईडचा मटका गळा आणि फ्रंट साईडचा पानगळा असा आपण इथे तयार केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि व्यवस्थित असं ब्लाऊज पीसवर कटिंग समजून घ्या. चला तर मग करूया कटिंग. इथे मी आधी अस्तर घेतलेला आहे. अस्तर मी डबल फोल्ड केलेला आहे आणि एक्स्ट्रा मी इथे 1 इंच घेतलेले आहेत. साईडला 1 इंच सोडून मी ते लाईन काढून घेतलेली आहे आणि ते शोल्डर घेतला आहे मी 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि छातीचं माप आहे 36 इंच. आपण 36 साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत आहोत. इथे चौथा भाग घ्यायचा आहे. चौथा भाग 9 इंच येतात आणि प्लस आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहेत. 1.5 इंच मार्जिन घेतल्यानंतर ही लाईन सरळ खाली ओढून घ्यायची आहे. अशी लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपण शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून अर्धा इंच खाली घेतोय शोल्डरपासून आणि गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि तिरकस लाईन ते जोडून घेतलेली आहे. आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथून अर्धा इंच घेतले आणि तिरकस लाईन अशी काढून घ्यायची आहे. आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी पुन्हा अर्धा इंच मी वर घेतलेला आहे आणि असा मुंड्याचा आकार इथं दिलेला आहे. पुढचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मी ते 7 इंच घेतला आहे कस्टमरने सांगितल्याप्रमाणे. आता टक्स पॉईंट आपल्याला इथं काढायचं आहे. तर शोल्डरपासून इथे 10.5 इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. छाती 36 इंच असल्यामुळे मी ते 10.5 इंच वरून टक्स पॉईंट काढले. टक्स पॉईंटपासून 4 इंच अंतरावर आपल्याला इथे टक्स लावायचा आहे. टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि इथे असा आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे. आता टक्स घेण्यासाठी जे आपण 4 इंच घेतले आहेत तिथून मी 2 इंच म्हणजे खालच्या साईडनं 2 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेले टक्ससाठी. टक्ससाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतले ना तर ह्या साईडला आपण ह्या साईडला आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी मुंड्याच्या इथे अर्धा इंच घेते कारण इथे आपल्याला कट लावायचा आहे. जर तुम्ही तसंच कट केला तर काखेत घोड येईल म्हणून हे अर्धा इंच कट करून घ्यायचं. आता इथे आपण ब्लाऊज कटिंग करून घेतोय. इथे मी एक्स्ट्रा मार्जिन वाढवली. आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवल्यानंतर सुद्धा मी इथे 1 इंच मार्जिन वाढवून घेतलेले आहे. गळा कटिंग करून घेऊया. आता इथे आपण हा पुढचा भाग कट करून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया. डबल कपडा मी ते फोल्ड केलेला आहे आणि ज्या साईडनं डबल बाजू आहे तिकडून आपण ही पुढची साईड ठेवून घेतलेली आहे. म्हणजे फ्रंटचा गळा बंद कपड्यावरही कटिंग करून घ्यायचं आहे. इथे साईडचा भाग आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे पुढचा भाग आपला कंप्लीट कटिंग झालेला आहे. आणि मागचा गळा मी ते कटिंग करून ठेवला होता. मटका गळा आहे. मटका गळासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. आता शिवायचा कसं ते बघूया. आपण मागचा भाग आधी तयार करून घेतोय. आपण इथे गळा आधी तयार करून घेतोय. सुलट बाजूवर अस्तर ठेवायचं आहे आणि मग नंतर संपूर्ण गळा शिवून त्याला कट मारून दाबसिलाई द्यायची आहे म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित बसतो. अशा पद्धतीने मी इथे मागचा गळा तयार करून घेतलेला आहे. गळा तयार झाल्यानंतर त्याच्यावर दाब टीप द्यायची म्हणजे गळा अगदी व्यवस्थित बसतो. संपूर्ण गळ्याला दाब टीप द्यायची आहे.
दाब टीप दिल्याने अस्तरही व्यवस्थित शिवलं जातं. आता इथे आपण टक्स घेणार आहोत. शोल्डरच्या जर तुम्हाला टक्स घ्यायला अडचण येत असेल तर शोल्डरच्या मधोमध फोल्ड करायचं आणि 3.5 किंवा 4 इंचावर आपण इथे ब्लाऊजच्या लांबीप्रमाणे टक्स घ्यायचे आहेत. मी ते 3.5 इंचावर टक्स घेतलेले आहेत आणि आपल्याला मागे हुक लावून घ्यायचे आहेत. मी टक्स घेतल्यानंतर मग इथे मधोमध कट केलेला आहे आणि आपण इथे काच बटनपट्टी लावून घेणार आहोत. आधी मी या साईडला हुक पट्टी लावते. हुक पट्टी लावण्यासाठी इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. हुक पट्टीसाठी सरळ बाजूने अस्तरचा कपडा ठेवायचा वरून आणि नंतर मग आतमध्ये फोल्ड करून त्याला दुमडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ही काचपट्टी शिवून घेतलेली आहे. बटनपट्टीसाठी उलट साईडवर आपली जी बटनपट्टीची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आणि सुलट साईडने ही बटनपट्टी तयार करून घ्यायची. अगदी इजी शिवून होतं कॅनव्हास न लावता. आधी गळा तयार करून घेतलेला आहे आपण आणि गळा तयार झाल्यानंतर काच बटनपट्टी लावून घेतलेली आहे. टक्स घेतले आणि आपण इथे आता कमरपट्टी लावून घेणार आहोत. कमरपट्टी लावून झाल्यानंतर दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई झाल्यानंतर संपूर्ण कपडा हा कमरपट्टीचा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. आता इथे आपण मागचा भाग संपूर्ण तयार करून घेतलेला आहे. गळाही तयार झालेला आहे. काच बटनपट्टी लावून झालेली आहे. आता फ्रंटचा भाग आपण इथे तयार करून घेऊया. इथे टाचण लावून घ्यायची आहे म्हणजे शिवताना कपडा आपला मागे पुढे होत नाही. आपण इथे आधी गळा तयार करून घेणार आहोत. गळा तयार करत असताना व्यवस्थित काळजी घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपण मशीनची शिलाई चालवतो व्यवस्थित असं गळ्याप्रमाणेच शिलाई चालवा म्हणजे गळा अगदी व्यवस्थित येईल. गळा शिवल्यानंतर मी ते कट लावून घेतले. कट लावल्यानंतर गळा अगदी व्यवस्थित बसतो आणि त्याच्यानंतर मी ते दाब टिप मारून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे आपण ह्या पुढचा गळा तयार करून घेतलेला आहे. आता साईडचं पूर्ण अस्तर आपण शिवून घेणार आहोत. शिवल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे. आता फ्रंट बाजू आपण ही तयार करून घेणार आहोत. फ्रंट बाजू तयार करताना मुंड्यापासूनच जो पुढचा भाग आहे तो जोडून घ्यायचा. आता इथे मी जोडून घेतलेला आहे दोघं भाग आणि कमरपट्टी आपण इथे लावून घेणार आहोत पुढच्या भागाला सुद्धा. कमरपट्टी लावल्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाईनंतर आपण हा संपूर्ण कमरपट्टीचा कपडा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. आता इथे आपण कमरपट्टी लावून घेतलेली आहे. दोघं बाजू एकमेकांवर ठेवून व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे आणि आपण शोल्डर जोडताना इथे बघा कवर शिलाई घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी इथे कवर शिलाई घेते म्हणजे जेणेकरून आपली शोल्डरची शिलाई दिसणार नाही. हे बघा याला आपण आपल्या भाषेत चोर शिलाई म्हणू शकतो म्हणजे शिलाई दिसत नाही. अशा पद्धतीने जोडल्यावर तुम्ही म्हणजे
जी फिनिशिंग असते ती छान दिसते शोल्डरची. आणि शोल्डरला डबल शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपलं शोल्डरची शिलाई उसवणार नाही. तुम्ही बघू शकतात बघा, अशा पद्धतीने आपण ही गुम शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही याला चोर शिलाईसुद्धा म्हणू शकतात. हे बघा, शिलाई आपण कशा पद्धतीने केली आहे इथे दिसून येत नाही. आता चेक करून इथे आपण दुसरी बाजूही अशीच जॉईन करून घेणार आहोत. व्यवस्थित बघा, जर तुम्हाला समजलं नसेल तर. कशा पद्धतीने मी इथे ही शिलाई लावून घेते. आणि अस्तरचा कपडा, दोघं जे अस्तरचे कपडे आहेत ते बरोबर ठेवायचे, म्हणजे मागे पुढे ही शोल्डर जॉईन होत नाही. दोघं कपडे एकत्र घेतल्यामुळे व्यवस्थित आपली फिनिशिंग येते. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की शोल्डरला डबल शिलाई घ्यायची. डबल शिलाई घेतल्याने आपली शोल्डरची शिलाई लवकर उसवत नाही. इथे मी दोघं पुढचे बाजू जोडून घेतलेले आहेत. आता इथून आपण वरून दाब शिलाई घेणार आहोत संपूर्ण पुढच्या गळ्याला, म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित बसणार आणि अस्तरचा भागही व्यवस्थित शिवला जातो. संपूर्ण गळ्याला दाब टीप लावून घ्यायची आहे. कारण दाब टीप लावल्याने गळा अगदी सुरेख तयार होतो. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं गळ्याचा आकार आलेला आहे. इथे आपण बाही जॉईन करून घेणार आहोत. बाहीला मी इथे अस्तर लावून घेतलेला आहे. इथे मी बाही लावून घेतलेली आहे आणि आपल्या साईजप्रमाणे ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि हा कस्टमरचा ब्लाऊज आहे बघा.